नमस्कार, मी पूजा नवाते आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण एक कोकणी पारंपरिक डिश बनवणार आहोत ज्याचं नाव आहे खापरोळी. तर आज आमच्या सोबत आहेत अर्चना गुरव आणि त्या बनवणार आहेत खापरोळ्या. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर खापरोळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं त्याची तयारी आपल्याला एक रात्र पूर्वीच करून ठेवावी लागते. ती तयारी आम्ही कशी केली आणि ह्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय वापरण्यात आलंय ते पहा. तांदूळ, उडीद डाळ, हळकुंड, मेथी, चणा डाळ, पोहे. पोहे सोडून सगळे कडधान्य एका रात्री भिजवून आपल्याला ठेवायचे आहेत आणि पोहे आपण जेव्हा वाटण करणार तेव्हाच ते भिजून घ्यायचे आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण तांदूळ आणि इतर कडधान्य मिक्सरमध्ये लावून घ्यायचे आहेत. तर हा बॅटर तुम्हाला असा दिसून येईल येल्लोइश कलरमध्ये. तर एकत्र असं व्यवस्थितपणे ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण साहित्य बनवल्यानंतर हे असं बॅटर बनलंय आणि आता या बॅटरचा आपण बघा कलर पण बदललेला आहे. रात्री आपण जे सगळं साहित्य एकत्रित केलंय त्यानंतर हे बॅटर बनवलेलं आहे. तर आता आपण हे खापरोळी बनवताना सर्वप्रथम तेल लावून घ्यायचं आहे ना तव्याला. काय काय करायचंय तुम्ही एक एक स्टेप सांगा मला. पहिले तेल लावून घ्यायचं आपण. ओके. नंतर बॅटर टाकायचं. थोडं जाड ठेवायचं आहे कारण खापरोळे हे थोडे जाड असतात, डोशासारखे पातळ नसतात. तर अर्चना, तुमच्याविषयी सांगायचं झालं तर तुम्ही ऍक्च्युली कोकणी नाही, पण मग हा कोकणी पदार्थ तुम्ही कसे शिकला? मी माझ्या सासूकडून शिकली. माझ्या सासूने मला शिकवला, मग मी ट्राय केला. मला जमला. मग तुम्ही सांगलीच्या हो. आणि लग्न करून कोकणात आला. मी. कसा अनुभव आहे कोकणात राहण्याचा? मस्त. काय काय अजून कुठच्या पदार्थ शिकलाय कोकणात? सगळं शिकली. काय काय येतं कोकणातले खोबरं घालून जे पदार्थ करतात ते सगळे मला येतात. खोबरं घालून जे पदार्थ आहेत म्हणजे आपण कोकणात घालतो. सगळे खोबरं खोबरंच घालतात सगळ्या पदार्थामध्ये. त्या साईडला घाटावर आपण खोबरं कशातच वापरत नाही. मग जेव्हा तुम्ही इथे आलात आणि चव बदलली, पदार्थ बदलले, तेव्हा तुम्ही सुरुवातीला एन्जॉय केलं खाणं खोबऱ्याचे? मी पहिली जेवायचीच नाही. खरंच मी जेवायचीच नाही पहिली, कारण मला शेंगदाण्याची खायची सवय होती. त्याच्यामुळे मी जेवायचीच नाही. नंतर हळूहळू सवय झाली मला ती. खोबऱ्याशिवाय इकडे काहीच नाही प्रकार. हो. त्याच्यामुळे आपल्याला आता काही होणार नाहीये. खोबरं हे खायलाच हवं आपल्याला. पण मग किती फरक पडतो खाण्यामध्ये, चवीमध्ये? खोबरं आणि शेंगदाणे असे वेगवेगळे असतात. ही झाली आपली खापरोळी तयार. ओके. बघा अशी ही येल्लो दिसायला आहे, थोडीशी जाड अशी असते ही. आणि तवा जो आहे तो गरम असल्यामुळे आपल्याला पटापट ते काढत राहायला हवं, नाहीतर काय होतं की तव्याला ते खापरोळे चिकटून राहतात. तर तो जास्त जर तापला तर मग ते खापरोळे तुमचे काळे होणार आहेत, कारण का मग ते जळतात, ते बॅटर जळून जातात, चिकटतात.
तुमच्याकडे खापरवळीमध्ये कोणकोणते पदार्थ वापरतात ते कॉमेंटमध्ये सांगा. बऱ्याच जणांच्या बनवण्याची पद्धती वेगळ्या असतात, तर आम्हालाही कळेल की कशा प्रकारे अजून वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाऊ शकतात. काय प्रोफेशन, तुम्ही काय करता? मी स्टाफ नर्स आहे, ओके. त्यामुळे जेवण आणि हॉस्पिटल ह्या व्यतिरिक्त ह्याचा आणि आमचा काही संबंध जास्त येत नाही, येत तरी नाही. पण मला जेवण करायला आवडतं. आवड आहे जेवण जेवण करायची. करायची आवड आहे. करते. अशी नवीन पदार्थ मी ट्राय करत असते प्रत्येक वेळेला. अच्छा, ओके. तर नेक्स्ट आपण कोणती रेसिपी ट्राय करणार मग? मी तुम्ही रवा केक ट्राय करायचा म्हणते. ओके, चालेल. आपण एक्साइटेडच असतो काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा असेल तर. पण नर्सिंग प्रोफेशन हे खूप वेगळं आहे जेवण बनवण्यापासून. मग तुम्ही नोकरी आणि घर काम हे कसं तुम्ही सांभाळता, बॅलन्स करता? आहे घरचं काम, ते करून त्यातनं वेळ काढून मी नवीन नवीन पदार्थ करून मुलांना खायला घालते. अच्छा. त्यामुळे होतं. पण लहानपणी आवड होती का तुम्हाला जेवण करायची? नाही, अजिबात नाही. अजिबातच करायच्या नाही. नाही नाही. कधी संबंधच नाही आला. मग आता लग्नानंतर ते अंगावर पडलं हो. काम की मग आवड निर्माण झाली हळूहळू? अंगावर काम पडलं आणि त्याच्यातून ती आवड जी निर्माण झाली. हा, ते करावं लागतं. लग्नानंतर आपण बघतो बाईच्या जीवनात जबाबदाऱ्या येतात आणि ते करावंच लागतं. म्हणजे मला सुरुवातीला कुकिंग हे नाही आवडायचं, पण हळूहळू आता मी वेगवेगळे पदार्थ बनवते आणि मी मुंबईत एकटी राहायची, त्याच्यामुळे माझ्यावर जबाबदारी जेव्हा आली तेव्हा रोज रोज काय ऑर्डर करणार ह्या उद्देशाने मी स्वतः एक्सपेरिमेंट करू लागले आणि वेगवेगळे पदार्थ बनवू लागले. आणि त्यात मी ते प्रोसेस जे आहे कुकिंगचं ती मला थेरपी वाटू लागली आणि ते एन्जॉय करू लागलं. आणि जेव्हा एखाद्या व्यक्ती बनवून झाल्यावर खाऊन स्तुती करतो त्या खाण्याची, अजून छान वाटतं की अरे वा, अजून बनवून खायला घालण्याची मजा वेगळी वाटते. मग तिथे सांगलीत कोणकोणते पदार्थ बनतात असे वेगळे? तिकडे जास्त वेगळं असं काही नाहीये, फक्त भाकरी, भाजी, चपाती, भात, आमटी. हा. याच्या व्यतिरिक्त जास्त असं काही नाही. मग कोकणात तुम्हाला असं वाटतं की जास्त बनतात? तांदळाचे मेनू कोकणात जास्त केले जातात. पण हे मी अनुभव जेवणात किंवा नाश्त्यात पदार्थ इथे निरनिराळे बनवले जातात. तिथे काय असतं नाश्त्यात? काय असतं? नाश्त्याला म्हणजे भाकरी किंवा चपाती. ह्या पलीकडे काही नाही. पलीकडे काही नाही. आपल्या कोकणात घावणे, खापरोळे, पोहे, पेज, भाकरी, उपमा पूर्ण आठवडा, उसळ पाव, वडापाव, मिसळ पाव. महाराष्ट्रात मला वाटतं, कोकणातच नाही महाराष्ट्रात ओव्हरऑल म्हणजे सांगली पट्ट्यात आता मला कळालं की भाकरी चपाती, मला वाटायचं की महाराष्ट्रातच एवढ्या पदार्थ किंवा नाश्ता बनवण्याची पद्धत असते. पण आता मला लक्षात येत त्या गोष्टींना की कोकणातच तरी चपाती भाकरी याच्या व्यतिरिक्त दुसरा मेनू असा म्हणजे नाहीच कधी नाश्त्याला. आणि इथे जसं वडापाव फेमस आहे तसं सांगलीत काय आहे फेमस? सांगलीला वडापाव जास्त करून. पण तुम्हाला सांगली आवडतं की कोकणात? कोकण. कोकणात आवडतं. कोकणात आवडतं मला. का? सांगलीत आणि कोकणात असं काय वेगळं आहे जे कोकणात जास्त आवडतं तुम्हाला? कोकण का आवडतं? कोकणातल्या माणसांचा स्वभाव मस्त आहे. क्या बात आहे. कोकणी माणसं, कोकणची माणसं साधी भोळी आणि मस्करी केली तरी इकडच्या लोकांना राग येत नाही. ते तर आहे. कोकणचं वैशिष्ट्य हेच आहे की लोकांची मनं इथे शाळ्यासारखी असतात, एकदम मस्त. पण जर नादी कोणी लागलं तर आम्ही नारळ पण घेतो आणि त्या नारळाचा वापर आम्ही फक्त जेवणात पूर्ती करत नाही, हे कोकणची लोक व्यवस्थितपणे ओळखतात. आता मी बनवू का रोल रिव्हर्सल? ओके, डन. चला. सोपं आहे, काही एवढं डिफिकल्ट नाही वाटत आहे काढायला. फक्त तवा आणि चूल आणि ते जे मिक्सचर आहे ते लागू नये ह्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि बॅटर समप्रमाणात असं घातलं, खापरोळे जे आहेत ते तयार होतात. मला वाटतं अजून एक नेक्स्ट ट्राय मध्ये माझं अजून चांगलं होईल. अजून एक ट्राय करूयात. पहिलं तेल लावून घेऊयात मस्तपैकी. असं तेल लावून घेतलं, मस्त बॅटर टाकूयात. छोटंसं बनवते मी, असं पॅनकेक सारखं. मला तर छोटे खायला असे पॅनकेक सारखे आवडतात नारळाच्या रसात, तर तसं बनवते. शेप थोडं हलतात झालं, पण इट्स ओके, मी बनवते. सो एव्हरीथिंग इज फेअर इन कुकिंग फॉर मी.
मी खूप इम्पेशंट आहे. तर जेव्हा हे असं होतं तेव्हा माझ्यामध्ये पेशन्स नसतात की कसं एकदा उघडते आणि परतते आणि करते. पण आज आपल्यासोबत स्टाफ नर्स आहेत, सो मी खूप पेशंट बनण्याचा प्रयत्न करते. आणि मी इतकी खूप फालतू जोक मारला, पण आपल्याकडे वेळ आहे आणि मला डिस्ट्रॅक्शन पाहिजे म्हणून मी काही बोलते. पण ठीक आहे, परतूया. जमली वहिनी बोललेली आहे, मला पावती मिळालेली आहे आणि तर ह्या येते आणि खापरोळी जमली आहे. चला आता टाइम आहे टू टेस्ट खापरोळी. खूप गप्पा झालेल्या आहेत इथे. आता खापरोळी सोबत आपण काय काय खाणार आहोत ते दाखवते आणि खापरोळी टेस्ट करून बघूया. असं बनलेलं आहे हे अर्धी पॉट पॅनकेक, आपण ह्याला असं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये जर बोललो तर, कारण का पॅनकेक अशाच प्रकारचे असतात. पॅनकेक फक्त अजून थोडे जाड आणि छोटे असतात. ह्याचे पण तुम्ही ह्या बॅटरचं पण तुम्ही पॅनकेक बनवू शकता. ह्याच्यावरती हनी आणि तुमच्या आवडीचे असे फ्रुट्स तुम्ही घालू शकता. बघा टेस्ट कशी आहे ते. सुपर एक्साइटेड. तर आपल्या खापरोळ्यांसोबत आपण इथे ठेवलंय नारळाचा रस. नारळाचा रस हा सुप्रसिद्ध आहे कोकणात. कसा बनवायची ही रेसिपी तर तुम्हाला माहितीच असेल. जर माहिती नसेल तर एखाद्या एपिसोडमध्ये आम्ही नक्की दाखवू. पण खूपच सोपं आहे. नारळाच्या रसात तुम्हाला फक्त खोबरं कापून घ्यायचंय, ओलं खोबरं, ते मिक्सरला लावायचं आणि त्यात गूळ टाकायचा आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे. आणि आपण इथे उसळ सुद्धा ठेवली आहे. ज्यांना गोड जास्त आवडत नाही ते तिखट उसळी सोबत पण खाऊ शकतात. पण मला खापरोळ्या ह्या नारळाच्या रसासोबत जास्त आवडतात, सो मी टेस्ट करताना नारळाच्या रसासोबत करणार. वा, छान झालंय, मस्त झालं वाली. थँक्यू. हमारी जी बात आहे ना की सांगलीचा चेडू आता कोकणची सून म्हणून आम्हाला कोकणी पदार्थ खायला घालत आहेत. तुम्ही हा पदार्थ कधी ट्राय केलाय का? केला असाल तर कॉमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा आणि नसेल तर हे जे रेसिपी आम्ही दाखवली आहे ती नक्की बनवून बघा आणि कशी वाटली तेही कळवा. चला तर मग मी हे संपवते. बाय.